नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 11,000 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। यासाठी 250 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2024 पीक विम्याचे 250 कोटी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास 250 कोटी रुपये पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाच्या व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी 250 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आठवड्याभरात 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती आमदार पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 7,19,167 शेतकऱ्यांनी 5,79,816.21 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता। ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 5,49,791 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या। त्यापैकी 5,32,826 पूर्वसूचना पात्र झालेले आहेत व 5,32,826 पात्र पूर्वसूचनापैकी 4,70,072 पूर्वसूचना या सोयाबीन पिकांच्या आहेत। या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित 6,000 ते 6,500 विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे। काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र 60,782 तक्रारीनुसार शेतकऱ्यांना रुपये 7,000 ते 11,000 पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे। मित्रांनो, महिन्याअखेरपर्यंत ही रक्कम विमा कंपनीकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। आता सरकारकडून राज्य शासनाच्या व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीसह उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीसह प्राप्त होऊन व विमा कंपन्यांच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होईल। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना 250 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आठवड्याभरात 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 11,000 रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।